मित्रांनो नमस्कार. माझ्या मॉडर्न गोट फार्मिंग चॅनलमध्ये मी आपले मनापासून स्वागत करतो आहे. मित्रांनो, नवीन वर्षाच्या सर्वांना शुभेच्छा. हे 2026 वर्ष नवीन वर्ष सुखाचे, समृद्धीचे आणि सर्वांना चांगल्या प्रकारे आरोग्यवर्धक जावो ही माझ्या चॅनलमार्फत, माझ्या मॉडर्न गोट फार्मिंग चॅनलमार्फत तुम्हाला सर्वांना शुभेच्छा. तर आज एक नवीन व्हिडिओ, नवीन वर्षाच्या सुरुवातीला एक चांगला विषय घेऊन मी येतो आहे आणि ऑन द वे होतो. आणि एक मावशी आपल्या घरगुती ज्या शेळ्या असतात, देशी शेळ्या, तर त्यांना त्या चारा टाकत होत्या. तर मला असं वाटलं की आपण तिथं काहीतरी शूट करू. तर मित्रांनो, ह्यावर्षी नवीन वर्ष हा जानेवारी महिना आहे. आता थोडासा थंडी कमी होईल, म्हणजे आपला कसं थंडीचं सीझन आता थोडा कमी होईल आणि उन्हाळ्याची चाहूल लागली. तर आता ह्या महिन्यात, म्हणजे ह्या जानेवारी महिन्यात आपल्याला शेळ्यांचं जंत निर्मूलन करायचं आहे. जंत निर्मूलन करायचं असेल तर आपल्याला माहिती आहे की आपल्या जे शेजारचे जे पशुवैद्यकीय दवाखाने आहेत, आपल्या जवळपास 10 किलोमीटरच्या अंतरावर पशुवैद्यकीय दवाखाने आहेत. अतिशय नॉमिनल चार्ज घेतात. तर त्यांचं जंत निर्मूलन करा. म्हणजे शेळ्यांच्या पोटामध्ये जे जंत असतात, ते जंत काय करतात, शेळ्या अशक्त करतात. म्हणजे त्यांचं रक्त शोषून घेतात किंवा त्यांची डायजेशन सिस्टीम खराब होते आणि शेळ्या अशक्त होतात. तुम्ही किती त्यांना खायला घाला तर त्याचा काय उपयोग नाही, म्हणजे आपण अंगाला लागत नाही असं म्हणतो शब्द हा. तर जंत निर्मूलन करा आणि जास्त करून लेंड्या पिशवीतनं गोळा करून घेऊन जावा त्या डॉक्टरांना दाखवण्यासाठी. जे पशुवैद्यकीय दवाखान्यामध्ये आपण ज्या लेंड्या कलेक्ट करतो, तर ह्या लेंड्यामध्ये जंत असतात आणि ह्या लेंड्यामध्ये जे जंत असतात, तर ते जंत पाहून ते त्या पद्धतीनं औषधं देतात. म्हणजे त्या लेंडीमध्ये जो जंत आहे, त्या जंताचा टाईप कुठला आहे, त्या टाईप बघून ते डॉक्टर लोक जंत निर्मूलन करतात. म्हणजे त्या पद्धतीचं औषध देतात. त्या कुर्मी कुठली आहे, म्हणजे त्याचं वर्म कुठला आहे तो पाहून त्या पद्धतीनं हे करतात. म्हणजे पहिला फॅक्टर आला की जंत निर्मूलन करा. हा जानेवारी महिना आहे, तर सर्वांनी आपल्या शेळ्यांना जंत निर्मूलन करून घ्या. कारण जंत निर्मूलन करून घेतला नाही तर तुम्ही कितीही चांगलं खायला घाला त्यांना, त्याचा काही उपयोग होणार नाही. शेळ्या अशक्त राहणार, वजन वाढ होणार नाही. आणि जे आपल्याला आपण ज्या उद्देशानं शेळीपालन करतो आहे तर ते होणार नाही. दुसरं आहे की त्यांना चांगल्या प्रकारे चारा अवेलेबल करून द्या. म्हणजे झाडपाला द्या जास्त करून. शेळ्या कसा आहे, हा नैसर्गिक प्राणी आहे आणि त्यांना ओरबडून खायची सवय आहे. आता काही चारा नसेल तर तुम्हाला आपल्याकडे काही पर्याय नसेल तर ऊसाचे वाडे दिले तरी हरकत नाही. आता ह्या मावशीनी ऊसाचे वाडे दिलेत कदाचित, आणि ऊसाचे वाडे म्हणजे ठीक चालतात. पण मावशीनं मी रिक्वेस्ट करेन की जास्त करून झाडपाला द्या. झाडपाला का द्यायचा, कारण लिंबाचा काही वेळेला 15 दिवसातून एकदा लिंबाचा पाला द्या. पोटात त्यांच्या कुर्मी असते ते निघून जाईल. वेगवेगळे सूबाबूळ, शेवगा, वेगवेगळे जे सोयाबीन, वेगवेगळे जे झाडपाला आहेत ते झाडपाला द्यायचा प्रयत्न करा. आपण कसं, आपण ताटामध्ये आपल्या वाढलेलं असतं, तर आपल्याला रोज एकच पदार्थ खाल्ला तर आपण कंटाळून जातो. तसं शेळ्यांचं पण आहे की तुम्ही त्यांना एकसारखं तेच देत राहिला तर ते काय उपयोगाचं होणार नाही. तर त्यांना व्हरायटी म्हणून द्या. ऊस ठीक आहे, ज्यावेळी काय नसेल त्यावेळी ऊस पण द्या, ऊसाचा पाला म्हणतो आपण. त्याच्यानंतर हिरवा चारामध्ये वेगवेगळे जे घटक आहेत, हिरवा झाडपाला द्या. माझं सगळ्यांना मन आहे की, म्हणजे वैयक्तिक मत आहे की झाडपाला जेवढं जास्त द्याल त्याच्यातून त्यांना तिची शरीर वाढ होईल. आणि हा निसर्गानं त्यांना त्यांच्या जबड्याची रचना अशी केलेली आहे की त्यांना झाडपाला ओरबडून खायला आवडतं, तर ते झाडपाला द्या. दुसरं आहे की आपल्याकडं कसं आहे की आपल्याकडे चारा साठवून ठेवा. कसं आहे, मग ऐनवेळी आपण धावपळ करतो. तर जानेवारी महिन्यामध्ये एक काम करा की वर्षभर आपल्याला नियोजन करा. वर्षभर आपल्याला शेळीपालन करायचं आहे, तर आपल्याला वर्षभर आपल्याला चारा निर्मूलनासाठी आपल्याला चारा जो आहे तो स्टोअर करून ठेवा. मग वाळा चारा स्टोअर करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला वर्षभर धावपळ करायला लागणार नाही. एका ठिकाणी जो मुरघास म्हणतो आपण किंवा वाळा चारा, तो एका ठिकाणी घुपा मारून किंवा व्यवस्थित चांगल्या प्रकारे एका पिशवीत बांधून ठेवा. म्हणजे वर्षभराचं नियोजन त्यांना पूर्ण होईल. तर अशा पद्धतीनं तेही करा. त्याच्यानंतर कसं आहे की ज्या वेलेल्या शेळ्या आहेत, म्हणजे जे शेळ्याची पिल्लं ऑलरेडी झाल्यात, त्यांना खुराक वाढवा. म्हणजे काय वाढवायचं, तर आता तुम्ही हिरवा पाला देतायच, वाळा पारा देतायच, थोडंसं भुसकट द्या, भुसा द्या. आणि जे काही कडधान्य आहेत मग त्याच्यामध्ये खुराक म्हणतो आपण, तो खुराक पण द्या त्यांना. म्हणजे हिरवा चारा, वाळा चारा आणि खुराक हे असे प्रकार आहेत. तर हे आपल्याला त्यांना वेगवेगळ्या टायमिंगला, आपण आता सकाळी तुम्ही आता जर हिरवा चारा देत असेल तर दुपारी वाळा चारा द्या.
आणि संध्याकाळी खुराक द्या. म्हणजे असं तिन्ही टाईपचं हे करा. आपण कसं आपण मनुष्य प्राणी आहोत. आपल्याला आपण दिवसाचं नियोजन करतो. सकाळी चहा झाला पाहिजे, 12 वाजता जेवण झालं पाहिजे, संध्याकाळी परत आपण नाश्ता जेवण. तसं हा आपण एक मनुष्य प्राणीच आहे. फक्त हे बोलत नाहीत, आपण मनुष्य प्राणी बोलतो. हे जनावर आहेत पण हे वेगळ्या मार्गाने अंगविक्षेप करून आपल्याला संदेश सांगतात. तर हा पण माणसाळलेला प्राणी आहे. आपण माणूस आहोत तसं ते पण माणसाळतात. त्यांना समजून घ्यायला लागतं आपण. तर ते समजून घेणं सुद्धा महत्त्वाचं असतं आणि त्यासाठी आपल्याला त्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये राहावं लागतं. त्यांना समजून घ्यावं लागतं. त्यांचं जीवन दिनक्रम कसं आहे ते समजून घ्यावं लागतं. तर जानेवारी महिन्यामध्ये महत्त्वाचं म्हणजे जंत निर्मूलन करून घ्या आणि हिरवा झाडपाला द्या. आणि तिसरा फॅक्टर म्हणजे जेवढा वाळला चारा आपल्याला स्टोअर करता येईल, हिरवा चारा असू दे, हिरवा चारा जास्त स्टोअर करता येत नाही, त्यासाठी पर्याय आहे की मुरघास बनवा. मुरघास नसेल तर मुरघास आता हल्ली मुरघास विकत मिळतात बॅग्स, तर त्या विकत घेऊन आपल्या जेवढ्या शेळ्या आहेत त्याचं वर्षभराला किती लागेल आपल्याला कॅल्क्युलेशन करून त्याप्रमाणे आपल्याला हे करा. आणि ज्या गाभण शेळ्या आहेत त्यांचा आहार वाढवा. गाभण शेळींना चांगल्या प्रकारे आहार द्या. आता गाभण शेळी म्हटलं की आपण काय करतो, गाभण शेळ्यांना जास्तीत जास्त पशुखाद्य द्या. म्हणजे गोळी पेंड, त्यांच्यानंतर सप्लिमेंटरी पावडर मिळते तर ती घाला. त्याच्या तब्येतीकडे लक्ष द्या जेणेकरून पुढं चांगली पिल्ली निर्माण होतील आणि आपल्याला कमी श्रम लागतील. कसं आहे, पिल्ले जर अशक्त झाले तर आपल्याला पुढचं व्याप वाढतो. मग त्यांना औषध पाणी करा किंवा त्यांच्याकडे विशेष लक्ष द्या. तर ते करण्यापेक्षा गाभण असतानाच काळजी घ्यायची. म्हणजे गाभण होण्यापूर्वीच काळजी घ्यायची. म्हणजे जंत निर्मूलन केलं पाहिजे. त्यांना व्यवस्थित शेळीच्या गाभण काळात आहार व्यवस्थित मेंटेन केला पाहिजे. त्यांना वेळच्या वेळी पशुखाद्य दिलं पाहिजे, सप्लिमेंटरी दिली पाहिजे. तर ते करा. म्हणजे वर्षभराचं आपलं नियोजन पाहिजे. हा जानेवारी महिना आहे. मी जास्त का उद्देशून ह्या गोष्टी सांगतोय तुम्हाला की त्या दृष्टीने जर प्लॅनिंग केलं तर शेळीपालनमध्ये यश आहे. शेळीपालन हा ग्रामीण भागातला व्यवसाय आहे आणि महिला उद्योगांना एक आर्थिक हातभार लावणारा हा व्यवसाय आहे. म्हणजे संकटकाळी आपल्याला हा पैसे उपलब्ध देणारा हा एक प्राणी आहे. म्हणजे आपल्याला काही अडचण आली मित्रांनो तर आपण लगेच पटकन जाऊन बाजारामध्ये आपण विकून आपण पैसे घेऊ शकतो. तसं कुठलाही असा व्यवसाय नाही की जिथं पटकन विकून पैसे आपल्याला मिळतात. हा सगळ्यात सिंपल, सोपा आणि आपल्याला व्यवस्थित देखरेख करून पैसे मिळवणारा व्यवसाय आहे. मी बऱ्याच ग्रामीण भागातल्या महिलांना सांगतोय की आपल्या घरात एकतरी शेळी पाळा. कारण ही गरिबाची गाय म्हणतात. ही एकदम सॉफ्ट, म्हणजे काय म्हणतो आपण, एकदम माणसाळलेला प्राणी आहे. त्रास देत नाही काय आपल्याला, काही आपण त्यांच्याकडे काही लक्ष द्यायला जास्त लागत नाही. त्यांना फक्त चारा, पाणी आणि कदाचित लागलं तर औषधोपचार. पण आपण असं प्लॅनिंग करायचं की औषधोपचार नाही चाला पाहिजे. आता आपण ह्या गोष्टी पाहिल्या. आपण आता ज्या शेळीपालन करतायत महिला त्यांच्याशी मुलाखत करूया. मावशी नमस्कार. नमस्कार. आपलं पूर्ण नाव सांगा मावशी. हेमा पासगोल. बरं, आपलं हे राहणार ठिकाण उदगाव. मावशी, शेळीपालन हे तुम्ही किती वर्षापासून करताय? जवळजवळ 10 वर्ष झाली. 10 वर्ष घालताय. तर मित्रांनो, मावशींचा 10 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे. म्हणजे बऱ्याच वर्षापासून करतायत. मावशी, सुरुवात करताना किती शेळ्यापासून केली होती? एकच पिल्लं होतं आमचं. बरं. 5 दिवसाचं आणलं होतं. बरं. त्याला आम्ही वरचं दूध ती घालून मोठं केलं. बरं. तिच्यापासून एवढी झाली. हां, तर हा एक फॅक्टर आहे शेळीपालनामध्ये की कमी सुरुवात करताना पहिला एक शेळी म्हणजे आता बघा मावशींच्या उदाहरण बघा. आता मी काही ठिकाणी गेलेलो आहे तर 10-10, 15-15 लाख घालून व्यवसाय सुरू करतात आणि अनसक्सेसफुल होतात, म्हणजे लॉस होतात आणि व्यवसाय बंद करतात. तर तसं नका करू. आता मावशींनी सुरुवात करताना कशी केलेली आहे? मावशी किती म्हणलं? 5 दिवसाचं पिल्लं. 5 दिवसाचं आणलेलं एक पिल्लं. बरं. मग त्याचं आम्ही ते मोठं झालं. मग ती 1 वर्षाचं झाल्यावर गाभली. बरं. तिला एक पाट झाली. बरं. तिची पाट आणि मी वाढवत गेला. बरं. मग तिच्यापासून ती तिची पाट झाली. बरोबर. मग तिच्यापासून अनेक पाठ झाली. मग ती काय गाभ झाली नाही म्हणून तिला इकलं. परत ही दिली, हिनं 2 पिल्ली दिली. आता आणि गाभ. हां, आता मावशीनं थोडं माझं पण नॉलेज शेअर करतो. मावशी, शेळी गाभ झाली नाही तर तुम्ही शेळी देऊ नका. त्याच्यासाठी एक पर्याय आहे. सिमेन असतात, सिमेन्स. आपले पशुवैद्यकीय डॉक्टरांना भेटा तुम्ही. भेटलेलं की. हां. तिनेच म्हणाली तुझ्या पिशवीला ती वाढ नाही. बरं. त्यामुळं ते धरणार नाही लवकर. तरी 2 वर्ष प्रयत्न केला. मग ठीक आहे. हा मित्रांनो कसं आहे, हा टेक्निकल प्रॉब्लेम आहे. शेळीचाच शारीरिक दोष आहे. त्यामुळं ती काही घडलेलं नाही. पण ज्या शेळ्या गाभण धरत नाहीत किंवा काही अडचणी असतात
तर आपण जवळच्या पशुवैद्यकीय डॉक्टरांना भेटा, कारण आता नवीन तंत्रज्ञान आलेलं आहे. आपण जसं सिमेंट्स असतात त्या सिमेंट्स त्यांच्या मुखामध्ये सोडतात आणि गर्भधारणा होते. अतिशय सोपं टेक्निक आहे ते. अजून ग्रामीण भागात त्याचा काही एवढा प्रसार झाला नाही, पण तुम्ही डॉक्टरांना भेटा आणि डॉक्टरांना विचारून त्या गोष्टीसुद्धा आपण करून चांगली गाभ घालवू शकतो. मावशी, तुम्ही विक्री व्यवस्थापन कसं करता? विक्री एक जर ही बोकड असलं हां तर 1 वर्ष सांभाळायचं त्याला व्यवस्थित, बर. चारा पाणी. मग ते एक बोकड आम्ही 16,000 15,000 विकतो. हो. मावशी, मला हा प्रश्न विचारायचा होता की तुम्ही हे विक्री जी आहे ते जागेवर करता की बाजारात बाजारात जात नाही, इथंच गिरायक येतात? हां म्हणजे इथं आलं की आम्हाला योग्य दर वाटला तर घेऊ. हां, तर मावशींच्या ह्याच्यावरनं मी बऱ्याच व्हिडिओमध्ये सांगतो की हा एकमेव असा व्यवसाय आहे की तुम्हाला तुमच्या जागेवर आणून कस्टमर पैसे देतात. तर ह्या म्हणजे कष्टाचं मोल आहे. असं नाही की कुठूनही पैसे येतात. तर हे कष्ट आहे, ह्याला सांभाळावं लागतं. 6 ते 7 महिने वाढवावं लागतं. व्यवस्थित लक्ष दिल्यानंतर मग त्याच्यातून आर्थिक प्राप्ती येते. आणि ह्याचा कसं डिमांड आहे, सप्लाय कमी आहे, म्हणजे पुरवठा कमी आहे आणि लोकांचा डिमांड जास्त आहे. आता मावशीला हा काय पाठ आहे की शेळी आहे? हे बोकड आहे, हां, ते पाठ ह्या शेळीला झाली ना? होय, तिला झाली. हां, तर मित्रांनो, ही देशी शेळी आहे आणि देशी शेळीला एक पाट आणि एक बोकड, म्हणजे ही क्रॉसमध्ये आहे. आणि अशा पद्धतीनं मावशी, ही जी शेळी पहिल्यापासून आहे ना तुमच्याकडे? होय. आता हिला किती वर्ष झाली तुमच्याकडे असून? आता ही 4-5 वर्षाची आहे. 5 वर्ष. 5 वर्षाची आहे. ठीक आहे. म्हणजे मित्रांनो, पहा, आपण कसं करतो, मी बऱ्याच ठिकाणी पाहतो की 2 ते 3 वर्षात शेळ्या